अशी कल्पना करा की एक खूप मोठं पाण्याने भरलेलं तळं आहे आणि तिथे गुरं ढोरं पाणी पिऊ शकतात, कुत्री मांजरी आपली तहान भागवू शकतात. हो, आणि अगदी पक्षीसुद्धा तिथे मनसोक्त डुंबू शकतात. बरोबर. पण पण जर एखाद्या विशिष्ट जातीत जन्मलेल्या माणसाने त्या पाण्याला नुसता स्पर्श जरी केला तरी ते तळं विटाळलं असं मानलं जायचं. हे ऐकायला खरंच एखादा काल्पनिक आणि भयानक कादंबरीतलं वाटतं. हो ना. पण हे काय काल्पनिक नाहीये. हे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या महाराष्ट्रातलं एकदम विदारक वास्तव होतं. नक्कीच. आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण याच वास्तवावर आणि त्याविरुद्ध पुकारलेल्या क्रांतीवर चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आजचा आपला विषय खूपच खास आहे. हो. आज आपल्याकडे स्रोत म्हणून इयत्ता 4थीच्या मराठी पाठ्यपुस्तकातली चवदार तळ्याचे पाणी ही कविता आहे. आणि सोबत काही सविस्तर नोट्स आणि अभ्यास साहित्यसुद्धा आहे. आणि या विश्लेषणाचं मुख्य मिशन हेच आहे की हे समजून घेणं की लहान मुलांच्या पुस्तकातली एक साधी वाटणारी कविता भारताच्या इतिहासातल्या एका एवढ्या मोठ्या मानवी हक्कांच्या लढ्याला कशी काय शब्दबद्ध करते. अगदी. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कधी-कधी लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये ना जीवनातलं सर्वात मोठं तत्वज्ञान दडवा दडलेलं असतं. हो, हे 100% खरं आहे. आणि हे सगळं आपण का ऐकायला हवं? कारण समता आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्याय्य नियमांविरुद्ध लढण्याची जी भावना आहे ती कायम टिकून राहणारी आहे. ही केवळ एका तळ्याची गोष्ट नाहीये. अजिबात नाही. ही खऱ्या अर्थाने मानवी अस्तित्वाची गोष्ट आहे. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण इतिहास जेव्हा पाठ्यपुस्तकात येतो ना, तेव्हा तो केवळ माहिती राहत नाही. अच्छा, मग तो काय बनतो? तो एक मूल्य बनतो. आपल्याकडे या ज्या नोट्स आहेत त्या केवळ कवितेचा अर्थ सांगत नाहीत. त्यात व्याकरणाचा भाग आहे, ऐतिहासिक संदर्भांचं विश्लेषण आहे. हो, ते मी पाहिलं. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजच्या डिजिटल युगात या ऐतिहासिक घटनेवर आकर्षक YouTube व्हिडिओ कसे बनवावेत याच्या टिप्सही त्यात आहेत. अरे वा, म्हणजे अगदी आजच्या काळाशी जोडलेलं आहे तर. हो ना. या सर्व गोष्टी एकत्र केल्यावर लक्षात येतं की ही माणसाच्या अस्तित्वाची आणि न्यायासाठी उभ्या राहिलेल्या एका प्रदीर्घ संघर्षाची गोष्ट आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. कवितेतल्या शब्दांकडे जाण्यापूर्वी ज्या ऐतिहासिक घटनेवर ही कविता आधारित आहे त्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यायला हवी. अगदी बरोबर. स्रोतांमध्ये दिल्याप्रमाणे 20 मार्च 1927ला रायगड जिल्ह्यातल्या महाड इथे हा ऐतिहासिक सत्याग्रह घडला. हो, आणि तिथल्या सार्वजनिक चवदार तळ्याचं पाणी अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पिण्यास बंदी होती. बरोबर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अन्यायी नियम मोडला आणि स्वतः पाणी पिऊन तो सत्याग्रह केला. म्हणूनच हा दिवस आता सामाजिक सक्षमीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. पण मला इथे एक विरोधाभास जाणवतो. म्हणजे आपण विचार करूया, पाणी ही माणसाची सर्वात मूलभूत गरज आहे. हो. तरीही त्यावर बंदी होती. हो. दुर्दैवाने होती. आणि मग एक साधी कृती म्हणजे फक्त पाणी पिणं ही एवढी मोठी क्रांती कशी काय बनू शकते? इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे. हा लढा केवळ तहान भागवण्यासाठी नक्कीच नव्हता. म्हणजे यामागे एक मोठा अर्थ दडलेला होता. हो. तो लढा मानवता सिद्ध करण्यासाठी होता. जेव्हा एखाद्या समाजाला पाणी पिण्यापासून रोखलं जातं तेव्हा त्यांना तू तहानलेला आहेस असं नाही सांगितलं जात, तर तू या समाजाचा, या निसर्गाचा भागच नाहीस असं हिणवलं जातं. बापरे, हे खूपच भयानक आहे. हो. ती माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारण्याची पावती असते. आंबेडकरांनी जेव्हा ते पाणी उंजळीत घेतलं ती केवळ कृती नव्हती, ती गुलामीची साखळी तोडण्याची जिद्द होती. खरंच हे खूपच प्रभावी आहे. म्हणजे एक साधी पाण्याची ओंजळ एवढा मोठा अर्थ घेऊन येते. नक्कीच. आता ऐतिहासिक सत्य समजल्यानंतर आपण हे पाहूया की ही अभूतपूर्व घटना लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती भाषिक ताकद वापरली गेलीये. हो, कवितेतली भाषा खूप महत्वाची आहे. पण त्याआधी नोट्समधला एक मुद्दा सांगतो. कोणता मुद्दा? या साहित्यात ना 2 वेगवेगळ्या कवयित्रींची नावं दिली आहेत. एका ठिकाणी विमलताई देशपांडे असा उल्लेख आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अनुराधा साळवेकर असं म्हटलंय. अच्छा, म्हणजे हा एक विरोधाभास आहे तर तिथे? हो. नोट्समध्ये तो गोंधळ दिसतो, पण आपण कोणताही पक्ष घेणार नाही आहोत. आपल्याला फक्त तटस्थपणे हे नमूद करायचे की असा विरोधाभास स्रोतांमध्ये आहे. बरोबर आहे. शेवटी कोणीही कविता लिहिली असली तरी त्या शब्दांमधली ताकद महत्वाची आहे. अगदी. आणि कवितेतले विशिष्ट शब्द आणि प्रतीके खूपच प्रभावी आहेत. हो, जसं की मुक्यास दिली वाणी किंवा दीनदलितांना आत्मभान मिळणे. हो. आणि व्याकरणातले विरुद्धार्थी शब्दसुद्धा, जसं की पाणी विरुद्ध आग आणि गुलाम विरुद्ध मालक. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो.
मला यातल्या तेजाब झाले पाणी या ओळीबद्दल बोलायला आवडेल. हो, ती ओळ खरंच खूप गाजलेली आहे. म्हणजे मी सुरुवातीला असा विचार करत होते की ही एखादी उपमा असेल, म्हणजे शांत वाहणारी नदी अचानक एका विध्वंसक पुरात रूपांतरित व्हावी, तसं काहीसं. पण तसं नाहीये, बरोबर. अगदी. इथे पूर नाही तर तेजाब म्हणजे ॲसिड असा शब्द वापरला आहे. आणि जे पाणी शांततेचं प्रतीक आहे तेच अन्यायाविरुद्ध तेजाब बनतं. हे खरंच खूप शक्तिशाली आहे. हो, आणि जर आपण हे एका व्यापक संदर्भात पाहिलं तर या शब्दांचा अर्थ खूप खोल जातो. कसं काय? व्याकरणातले जे गुलाम विरुद्ध मालक हे विरुद्धार्थी शब्द दिले आहेत ना, ते त्या काळातल्या सामाजिक विषमतेचं अचूक प्रतिबिंब आहेत. अच्छा, म्हणजे ते फक्त व्याकरणाचे शब्द नाहीत तर? अजिबात नाही. ते लहान मुलांना सांगतायत की समाजात अशी एक दरी होती जिथे काही लोक स्वतःला मालक आणि इतरांना गुलाम समजत होते. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे एकीकडे आपण व्याकरणाचे नियम शिकतोय आणि दुसरीकडे समाजाचे नियम. हो, अगदी तसंच. पण ही कविता केवळ भूतकाळापुरती मर्यादित नाहीये. म्हणजे आजच्या डिजिटल युगातही ती तेवढीच प्रस्तुत आहे. हे स्रोतातल्या एका वेगळ्याच भागावरून समजतं. तुम्ही त्या YouTube टिप्सबद्दल बोलताय ना? हो ना, म्हणजे मला आश्चर्य वाटलं. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो प्रसिद्ध मंत्र दिलाय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरोबर. आणि सोबतच YouTube व्हिडिओ तयार करण्यासाठी खास टिप्स सुद्धा दिल्या आहेत. हो, जसं की महाडचे जुने नवे फोटो वापरणं किंवा व्हिडिओमध्ये वीर रस निर्माण करणारं स्फूर्तिदायक संगीत वापरणं. आणि थंबनेलची कल्पना तर खूपच अचूक दिली आहे. हो, एका बाजूला तळ्याचं पाणी, दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचं चित्र आणि मध्यभागी क्रांतीचे पाणी असं ठळक अक्षरात लिहिणं. हे सगळं आजच्या पिढीला आकर्षित करण्यासाठी आहे. लाईनच्या माध्यमातून मांडली जातीये. हे थोडं आश्चर्यकारक नाहीये का? यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? तो म्हणजे आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र या कवितेत आणि आजच्या डिजिटल जगात कसा गुंफला आहे. अच्छा, म्हणजे या 3 शब्दांचा आणि कवितेचा थेट संबंध आहे. हो, बघा, मुक्यास वाणी मिळणे हे शिक्षणाचं प्रतीक आहे. म्हणजे शिका. बरोबर. मानवतेचा संग्राम हे लोक एकत्र येण्याचं म्हणजे संघटित होण्याचं लक्षण आहे. आणि मग पाण्याचे तेजाब होणे हा प्रत्यक्ष संघर्ष आहे. अगदी बरोबर. आणि आज डिजिटल माध्यमांचा वापर करून माहिती पसरवणं हा सुद्धा त्याच संघर्षाचा एक आधुनिक भाग आहे. वा, हे सगळं किती छान एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणजे आजच्या चर्चेत आपण खरोखरच खूखूप वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेतला. हो, खूपच सखोल चर्चा झाली. आपण पाहिलं की चौथीच्या पाठ्यपुस्तकातली एक कविता आपल्याला 1927च्या महाड सत्याग्रहाकडे कशी घेऊन जाते. आणि शांत पाण्याचं तेजाबात झालेलं रूपांतरही आपण समजून घेतलं. हो, आणि आजच्या डिजिटल युगात क्रांतीचे पाणी म्हणून या घटनेचं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी YouTube आणि सोशल मीडियाचा कसा वापर होतोय हेही आपण पाहिलं. नक्कीच. आणि हे सगळं पाहिल्यानंतर जाता जाता मला एक अत्यंत सखोल विचार मांडावासा वाटतो. हो, सांगा ना. या कवितेत ना पाण्यासारख्या एका नैसर्गिक गोष्टीने एका संपूर्ण समाजाला आत्मभान दिलं. हो, सेल्फ अवेअरनेस. बरोबर. 1927 मध्ये जसं चवदार तळ्याचं पाणी क्रांतीचं प्रतीक बनलं, तसं आजच्या आधुनिक काळात अशी कोणती मूलभूत गोष्ट असू शकते? म्हणजे अशी गोष्ट जी सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. हो, अशी कोणती गोष्ट जी सर्वसामान्यांसाठी खुली झाल्यास भविष्यातील मानवी समतेची पुढची मोठी क्रांती घडू शकेल? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे. हो, आजच्या काळातलं चवदार तळे कोणतं असू शकतं? हे अबाधित ज्ञान असू शकतं किंवा तंत्रज्ञान असू शकतं? हा असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.